नमस्कार. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राजकारण आणि सेलिब्रिटी यांचं नातं फार जुनं आहे. म्हणजे अगदी अमिताभ बच्चन, जया बच्चन, गोविंदा, स्मृती इराणी यासारखे अभिनेते, बाबुल सुप्रियो सारखे गायक, जावेद अख्तर यांच्यासारखी लेखणी परजणारे गीतकार, गौतम गंभीर, बबिता फोगाट यांच्यासारखे क्रीडापटू, भगवंत मान यांच्यासारखे विनोदी अभिनेते, आपले शिरूरचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे, अगदी यादी खूप मोठी आहे. या सेलिब्रिटींना जेव्हा तिकीट दिलं जातं तेव्हा राजकीय पक्षांची काय मानसिकता असेल असा प्रश्न बरेचदा आपल्याला सगळ्यांनाच पडतो. लोकप्रियता आणि पर्यायाने निवडून येण्याची क्षमता हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पण हा एकच मुद्दा असतो का असाही प्रश्नच आहे. मात्र अजित पवारांनी आज केलेल्या एका विधानावरनं उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. जेव्हा उमेदवार सापडत नाही तेव्हा आम्ही सेलिब्रिटींना तिकीट देतो असं अजित पवार म्हणालेले आहेत. राष्ट्रवादीच काय पण त्यांच्या मित्रपक्षांनी सुद्धा आजवर अनेक सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि त्यातले अनेक जण एकाहून अधिक वेळा निवडून सुद्धा आलेले आहेत. त्यांचा विजय का फक्त त्यांच्या सेलिब्रिटीहूडमुळे होतो का? अजित पवारांना नेमकं काय म्हणायचंय? त्यांचं हे वक्तव्य सरसकट सगळ्या सेलिब्रिटींसाठी आहे की ज्या शिरूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे तिथल्या प्रचाराचा त्यांचा हा फंडा आहे? म्हणजे जेव्हा मिळत नाही तेव्हा वापरावा तेव्हा नेता आणि जेव्हा मिळत नाही नेता आणि तेव्हा वापरावा अभिनेता, हा अजित पवारांचा नेमका फंडा नेमका काय आहे? हा प्रचाराचा आहे का? आणि येत्या निवडणुकीमध्ये ते कुठे आणि कसा वापरणार आहेत हा फंडा? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी, मनसे चित्रपट सेनेचे अभिजित पानसे आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आहेत अभिनेते किरण माने. मी सुरुवातीला अजित पवार यांचं ते वक्तव्य काय आहे हे आपल्या सगळ्यांना ऐकवणार आहे आणि त्यानंतर आपण चर्चेकडे वळूया. उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. खोटं नाही सांगत. तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून देतात. काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो. काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडा घडी, आणि ते आपण देतो, बटन दाबतो. त्याच्यात आमच्याही चुका आहे. आम्ही काही अंतर्मनी नाहीये. एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तसं आपलं झालंय. आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला. म्हटलं का हो डॉक्टर, माग तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले. नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागले, परत उभं राहू. अरे असं कसं चालेल? आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची. मी सुरुवातीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे जाणार आहे. अमोल कोल्हेजी, हे वक्तव्य ज्यावेळेला तुम्ही ऐकलं, तुमच्याच मतदारसंघात शिरूरमध्ये केलेलं हे वक्तव्य, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती याच्यावरती? माणसाने भूमिका बदलली की त्याला भाषा बदलावी लागते. या पलीकडे दुसरं काय बोलणार? कारण जर सेलिब्रिटी खासदार म्हणून दादांनी जी सगळी उदाहरणं दिली, मला वाटत नाही या उदाहरणांपैकी सगळे मोठे अभिनेते आहेत, पण यातल्या कोणाला पहिल्या स्तंभ मध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. आणि फक्त असं विधान करणं, पण संसदीय कामगिरी जर आपण बघितली तर आता दादांच्या ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे सुद्धा एका लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आणि मी दुपारी सुद्धा हे सांगितलं की आपण संसदीय कामगिरी पडताळून पाहावी. ही जर कामगिरी पडताळून पाहिली तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षाही म्हणून जे हिणवतायत त्या माझी संसदीय कामकाजाची जी कामगिरी आहे ती निश्चितच उजवी आहे. पहिल्या स्तंभ मध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार सेलिब्रिटी म्हणून नाही दिला जात. आणि याच दादांनी अनेकदा यापूर्वी कौतुक केलेलं. मग भूमिका बदलली म्हणून भाषा बदलली यापेक्षा वेगळं काय म्हणणार? आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत. अमोल मिटकरीजी, दादांना नेमकं म्हणायचं काय आहे? कारण सगळ्यात जास्त सेलिब्रिटींची यादी काढली तर ती तुमच्या पक्षाची आहे, खासदारांची आहे, आणि त्यांनी कदाचित तिकीट सुद्धा ते पुन्हा एकदा यावेळेला देतील. सन्माननीय खासदार साहेबांनी जे आता सांगितलं, भूमिका बदलली म्हणून विचार बदलले, त्यांनी पण भूमिका बदलली. अगोदर ते शिवसेनेमध्ये होते, नंतर मग आमच्या पक्षामध्ये आले, राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचं दादांनी स्वागत केलं,
त्यांच्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली. ज्या ज्या वेळी काही चित्रपटाच्या अडचणी निर्माण झाल्या त्यावेळी सुद्धा दादांनी त्यांना काय मदत केली. जे माननीय महोदय आता बोलतायत यांचा प्रवेश हा फार नंतरचा आहे, तो माझ्या उपस्थितीत झालेला आहे. त्यामुळे त्यांनी अकारण कुठला तरी ढोंगी आणू नये आणि यातली कारणं जर त्यांना ठाऊक नसतील तर त्यांनी त्याविषयी वाच्यता करू नये, ही माझी त्यांना विनंती आहे. कारण तुम्ही कोणाला तरी वैयक्तिक टार्गेट करता. राजकीय भूमिका बदलल्यामुळे भाषा बदलली हे स्टेटमेंट केलेलं आहे. या महोदयांचा प्रवेश, या महोदयांविषयी मी भाष्य करू इच्छित नाही, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक माझ्यावर भाष्य करू नये. ठीक आहे, अमोल मिटकरीजी बोला. मला माझं सन्माननीय महोदयांना विनंती आहे की मला माझं बोलणं मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडू द्या. तुम्हाला माझा मुद्दा खोडायचा असेल तर ते तुम्ही नंतर खोडू शकता. माझा राजकीय प्रवेश तुमच्या माहितीकरता 2014ला झालेला आहे. वसंत घुईखेडकर दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि तेव्हापासून मी पक्षाचं काम करतोय. मला 10 वर्ष पक्षामध्ये झालेत. कदाचित तुमच्यापेक्षा मी त्या पक्षामध्ये सिनियर आहे. तुमच्यापेक्षा वयानं लहान असेल याबद्दल माझ्या मनात दुमत असल्याचं कारण नाही, पण दादांनी वेळोवेळी काय काय मदत केली हे लोकसभेच्या मतदारसंघातल्या जनतेला माहीत आहे. दादांनी त्या पद्धतीनं जे वक्तव्य केलं ते त्यांचं म्हणणं जे स्पष्ट पोटात असतं ते ओठावर येतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की काही वेळात जर आम्हाला उमेदवार भेटला नसेल तर आम्ही सेलिब्रिटींना त्या ठिकाणी तिकीट देतो. मग गोविंदांपासून सनी देओलपर्यंत, हेमा मालिनीपासून अगदी जावेद अख्तरपर्यंत सगळी उदाहरणं दादांनी दिली असतील. आता जनता ठरवेल काय, तर त्याच्यामध्ये एवढं चिडण्याचं काही कारण नाही. आणि सन्माननीय महोदयांना जर वाटत असेल की दादा चुकले किंवा ते जनता ठरवेल काय चुकले तर, पण आजपर्यंतचा पक्षप्रवेश आपला शिवसेनेत होता, नंतर आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये आला आणि आता परत तुम्ही भूमिका बदलली. परत शिवनेरीवर दादा तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हटलं हे दादांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं आणि दादाचं नातं मला जितकं माहीत आहे तितकं मला असं वाटतं चर्चेमध्ये असणाऱ्या इतर कोणाला माहीत नसावं. चांगल्या पद्धतीने माहीत आहे. नाही अमोल मिटकरी, तुम्ही हा जो नियम लावताय, अगदी हेमा मालिनीचं तुम्ही नाव घेतलं, त्या हेमा मालिनी यांना आता सलग 3ऱ्यांदा तिकीट दिलेलं आहे मथुरेमधनं. म्हणजे आता जर त्या निवडून आल्या तर त्या एकूण 15 वर्षासाठी मथुरेमध्ये तयार होतील. जर भाजपला तिथे दुसरा उमेदवार सापडला नाही तर इतक्या 10 वर्षात त्यांना तो उमेदवार तयारही करता आला नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अनेक सेलिब्रिटीज आहेत जे एकापेक्षा जास्त वेळ निवडून येतात. आज चर्चा आहे दादा, बरोबर आहे ना. काम जर केलं असेल तर लोक निवडून देतील, काम नसेल केलं तर लोक निवडून देणार नाहीत. सेलिब्रिटीला सुद्धा एक संधी भेटते, ती कोणीही पक्षाकडून असेल. भाजपकडून आता हेमा मालिनींना संधी दिली, त्यांनी काम केलं असेल, त्या सलग 3ऱ्यांदा निवडून आल्या. आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सन्माननीय महोदयांना संधी मिळाली असेल, त्यांनी काम केलं तर जनता त्याला निवडून देईल. हे तर सोपं समीकरण आहे. दादांनी हे जे वक्तव्य केलंय ते फक्त शिरूर पुरतं केलं असं म्हणताय तुम्ही? फक्त शिरूर पुरतं हे वक्तव्य केलंय? कॉमन वक्तव्य आहे. शिरूरमध्ये त्यांनी आज वक्तव्य केलंय, पण हे सर्वांसाठीच लागू आहे. बरं ठीक आहे, मला वाटतं तुम्ही दोन्ही बाजूने ठीक आहे. तुमचा मुद्द्यावरती इतरांनाही बोलायचं. मी अभिजित पानसेंकडे जाते. अमोल मिटकरीजी मी येते पुन्हा आपल्याकडे. तुमचा मुद्दा तुम्ही नक्की मांडा. अभिजित पानसेजी, तुम्ही ना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आहात ना राष्ट्रवादी अजित पवार गटात आहात, मात्र एक वेगळा पक्ष या दोघांमधलं हे जे राजकारण बघताय, तुमचं काय मत आहे अजित पवारांनी आज जे वक्तव्य केलंय त्याबद्दल? मला याच्यात सर्वप्रथम 2 गोष्टी मांडायच्यात. हे जे भांडण चाललेलं आहे ते शिरूर मतदारसंघावरून ते पेटलेलं आहे आणि आपल्याला सगळे सुज्ञ आहेत की त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयीच ती भाषा वापरलेली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे किंवा इतर सेलिब्रिटी किंवा अभिनेते, मला एक असा सर्वसाधारण भाबडेपणाने प्रश्न विचारावा वाटतो की अभिनेते किंवा कला क्षेत्रातले सेलिब्रिटी यांना स्वतःची भूमिका नसतेच असं म्हणणं आहे का? का ते ऍक्टिंग किंवा अभिनय किंवा डिरेक्शन किंवा काय जे काही काम आपल्या क्षेत्रात करत असतात त्याच्या पलीकडे त्यांचे विचार पोहोचतच नाही असं म्हणणं आहे का? अतिशय सुज्ञ विचारवंत एखादा कलाकार असू शकतो का नाही असू शकत? त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीला तिकीट देणं हा त्याच्या लोकप्रियतेचा निश्चित एक भाग असू शकतो. पण मी डॉक्टर अमोल कोल्हेंना मी ओळखतो, म्हणजे मिटकरी साहेब पण चांगलेच ओळखतात, ते एकाच पक्षात होते आणि मला असं अजिबात वाटत नाही डॉक्टर अमोल कोल्हे खासदार होऊन एकदाही तिथे गेले नाहीत आणि बसले नाहीत आणि त्यांनी सुट्ट्या घेतल्या. आणि खरं आहे संसदरत्न पुरस्कार असा मिळणं हे काम केल्याचं लक्षण असतं. मी काही पक्षाची बाजू घेत नाही ना डॉक्टरांची बाजू घेतोय, पण माझं एक ठामपणे म्हणणं असतं की
तुमचं आज आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात, आपण महाराष्ट्रापुरतं बोलतो, रंग बदलले, पक्ष बदलले, कोण कुठे आहे काय माहिती नाही. अहो, भूमिका बदलल्याचं तर काय नवीन आहे. यांना भूमिका प्रत्येक वेळी बदलावीच लागते. याचं कारण झेंड्याचा रंग बदलतात आणि या सगळ्या भानगडीत प्रत्येक गोष्ट निवडणूक म्हणजे ते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सारखं, जो जिथे निवडून येण्याची ताकद ठेवतो त्याला पक्ष हा तिकीट देणारच. कारण त्यांचं लक्ष तो पर्टिक्युलर मतदारसंघ नसतो, तर केवळ सत्ता असते. त्यामुळे आता हे तोंडाला तोंड भांडं लागून ते तमाशे चालू झालेले आहेत. बरं, मी किरण माने यांच्याकडे जाते. किरण माने यांनी सुद्धा नुकताच राजकारणाच्या कुरुक्षेत्रात पाय ठेवलेला आहे. मला वाटतं, म्हणजे मी चुकत असेल तर मला करेक्ट करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे आय गेस. किरण मानेजी, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि विशेषतः तर राजकारणात प्रवेश केल्यानंतर यामध्ये काही राजकारणाचा वास कसा येतोय तुम्हाला? बघा नम्रता, तुम्हाला सुद्धा पटकन लक्षात येत नाही कोण कुठल्या पक्षात गेलंय. खरंय, माझंच काय, अनेकांची अशी अवस्था आहे. ते आधी बघायला लागतं. कधी कधी मी गुगल करतो की हा नक्की कुठल्या पक्षात आहे ते. तर मला असं म्हणायचंय की दादांचं विधान फार गमतीशीर आहे. म्हणजे आता जे काय राजकारणात सगळी गंमत चाललेली आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही दादांची कमेंट आहे की दादांना आता झालंय काय की पूर्वी ज्या उमेदवाराला आपण मत द्या म्हणून ज्या लोकांसमोर गेलो होतो की याला मत द्या आणि याला खासदार करा, तर आता त्याच उमेदवाराविषयी सांगायचं की याला मत देऊ नका. तर ते सांगताना त्यांना कारण शोधायची काहीतरी की बाबा का देऊ नका. तर मग त्यांनी अभिनेता असणं, सेलिब्रिटी असणं हे कारण आता पुढे केलंय. पण खरंच असं आहे का की अमोल कोल्हेंनी काहीच केलं नाही असं आहे का? तर नाही, आपण सगळे बघतोय की 3 वेळा संसद रत्न घेणं ही सोपी गोष्ट नाही, नक्कीच नाही. म्हणजे त्यांचे विरोधक मान्य करतील की 3 वेळा त्यांनी संसद रत्न घेतलंय आणि त्यांची भाषणं आपण बघतो बऱ्याचदा, त्यांनी मांडलेले प्रश्न आपण बघतोय संसदेत मांडतायत हिरिरीने. आणि दादांनी हेही सांगितलं की मध्येच सुरुवातीला 2 वर्षात त्यांना असं वाटलं होतं की मी राजीनामा देतो की मला शूटिंग वगैरे असतात. तर असं वाटणं सुरुवातीला साहजिक आहे. मी एक अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंना समजू शकतो की सुरुवातीला असं वाटणं साहजिक आहे की माझं राजकारणात काही झालं नाही, अभिनयातही तिकडे सगळी कामं हातातून गेली, तर मी काय करणार, तर मला अभिनय तर सोडायचा नाही. आणि हळूहळू त्यांना वाटलं असेल, नंतर जे वाटलं ते बोलून दाखवलं आपल्या नेत्याला. यात अमोल कोल्हेंचं काही चुकलं असं मला वाटत नाही. त्यावेळी त्यांना असुरक्षितता वाटली असेल, पण नंतर त्यांना ती ग्रीप सापडली असेल राजकारणातली आणि नंतर आता ते म्हणतायत की मला पुन्हा उभं राहायचंय. तर यातही काही गैर नाही. त्यात सेलिब्रिटी असणं आणि आम्ही आता मला या अजितदादांचं विधान पॉझिटिव्हली सुद्धा असं घ्यावंच वाटतंय की जसं माणूस हतबल झाला की देवाची आराधना करतो, देवानं मदत करावी असं अपेक्षा करतो, तसं राजकारणी हतबल झाला की समोरच्या उमेदवाराला पाडायचं कसं, तर तो सेलिब्रिटीला आणतो. म्हणजे अभिनेत्याची ही किंमत आहे, अभिनेत्याची व्हॅल्यू आहे. मला असं वाटतं की अभिनेत्याचा हा सन्मान आहे. आणि अमोल कोल्हे अभिनेते आहेत किंवा कुणी अभिनेते आहेत, धर्मेंद्र हेमा मालिनी असतील, कुणी अभिनेते असतील, म्हणून त्यांनी काही राजकारणात येऊ नये का? संविधानानं दिलेला अधिकार आहे की एक चहावाला जर पंतप्रधान होऊ शकतो देशाचा, एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो. तर हा संविधानाची केवढी मोठी आपल्या संविधानाची महती आहे की अशा व्यक्तींना सुद्धा एवढ्या मोठ्या पदांवर नेऊन बसवलंय. तर अभिनेता त्याहून काही वेगळा नाही, अभिनेता देशाचाच नागरिक आहे. आणि जर अमोल कोल्हेंसारखा अभिनेता असेल किंवा ज्याला समाजभान आहे, समाजाविषयी जाण आहे, तर त्यानं नक्कीच राजकारणात यावं आणि पुढे यावं. त्यात काही गैर काही मला वाटत नाही. ठीक आहे. अमोल कोल्हेजी, तुम्ही दुपारच्या वक्तव्याचा तुम्ही उल्लेख केला. मला एक ओझरता ऐकलं मी ते वक्तव्य, त्यामध्ये तुम्ही असं म्हणाला की अजित पवारांनी असं वक्तव्य करणं हे ते कुणाला उमेदवारी देणार हे सुचवणार आहे. तुम्ही आपल्या सगळ्यांसमोर सांगू शकता का ती उमेदवारी कुणाला दिली जाऊ शकते अजित पवारांकडनं? नाही बघा, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष, या महायुतीतला घटक पक्ष त्या उमेदवारीवर दावा करतो. आणि ज्या अर्थी दादा म्हणाले उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणतो, तेव्हा दिल्लीच्या वर्तुळात अशी चर्चा ही मागच्याही अधिवेशनामध्ये कानावर आली होती. कारण ही गोष्ट मी नमूद करू इच्छितो की तुम्ही माझा पार्लमेंटचा अटेंडन्सही तपासून पाहू शकता. त्यामुळे ही जी चर्चा होती, कदाचित कोणीतरी सेलिब्रिटीज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून लढेल अशी दिल्लीच्या वर्तुळामध्ये चर्चा होती. आणि आता अजूनही महायुतीमध्ये नेमका कोणत्या पक्षाला ही जागा जाणार आहे, कोणता उमेदवार असणार आहे, याची कोणतीही स्पष्टता अजूनही आलेली नाहीये. आणि त्यामुळे या चर्चांना कदाचित तथ्य असू शकेल. बर, अमोल मिटकरीजी, या सगळ्यातून दादांना नेमकं साधायचं काय आहे? पुढच्या उमेदवाराचं सुतोवाच करतायत ते असं अमोल कोल्हे म्हणतात. पहिल्यांदा किरण माने साहेबांनी जे सांगितलं की अभिनेत्यांबद्दल, शेवटी नेता
आणि अभिनेता यामध्ये फरक आहे हे किरण मानेंना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. दादांनी 30 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण अगदी पाहिलेलं आहे आणि मी सांगतो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोल्हे साहेबांची होती. त्या भूमिकेला साजेसं असं त्यांचं वर्तन पण आहे आणि त्यामुळं जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून शिरूरमध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं. ते त्यांचंही योगदान असेल पण पक्षाचं पण योगदान होतं, त्या दादाचं पण योगदान होतं. ज्या वेळी त्यांच्या मनात आलं की राजीनामा द्यावा त्यांनी सांगावं, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन सांगावं की त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती का. मग आता अभिनेते असताना जर अशा पद्धतीनं आपण एखादा शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा अभिनय करणारा एखादा चांगला वक्तृत्ववान तरुण त्यांना आपण संधी देत असू. आता मला पण माझ्या पद्धतीने संधी माझ्या पक्षाने दिली, रुपालीताई चाकणकरांना पण संधी पक्षाने त्या ठिकाणी दिली, आम्ही तिघं पण सोबतच त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पण आता त्यांच्या भाषणातून हे गोष्ट पुढे आली की आता महायुतीमध्ये जर नव्या पद्धतीने आपल्याला नवीन उमेदवार द्यायचा असेल, मागच्या वेळी आम्ही सेलिब्रिटींना तिथं संधी दिली आणि शिरूर लोकसभेतली जनता आता मागं यांनी मोर्चे काढले, मशाल रॅली वगैरे, त्यावेळेस जनतेचा प्रतिसाद पाहिजे तेवढ्या प्रमाणात भेटला नाही. त्याच्यामुळे आता दादांनी जे वक्तव्य केलं ते महायुतीला धरून केलेलं आहे. त्याचं काही वेगळं अभिनेत्यांना ते असतील, किरण माने असतील, यांना काही वाईट वाटण्याची गरज नाही. जनता ठरवेल. तुम्ही संसद रत्न आहात, तुम्हाला संसद रत्न भेटलाय, ही तुमची 3-4 वर्षाची उपलब्धता आहे त्या संसदपटू म्हणून. त्याबद्दल काही आमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही, पण प्रॉपर जनता ठरवेल. बरं, तुम्ही असं म्हणता की दादांनी महायुतीच्या संदर्भात महायुतीला धरून हे वक्तव्य केलेलं आहे. महायुतीमध्ये एक पक्ष भाजप सुद्धा आहे. जर आम्हाला जिथे नेता सापडत नाही तिथे आम्ही अभिनेता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा करतो असं वक्तव्य जर अजित पवार महायुतीचे प्रतिनिधी म्हणून करत असतील तर सगळ्यात पहिले भाजपचे जे सेलिब्रिटी उभे आहेत त्यांच्या जागा धोक्यात येऊ शकतात. कारण लोकांना आता कळलंय सेलिब्रिटी का उभा केलाय ते. असं नाही का वाटत तुम्हाला मिटकरीजी? ही चर्चा सुरू होण्यापूर्वी तुमच्या चॅनलवर, ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याच पुढारी चॅनलवर राष्ट्रवादी 10 जागांसाठी आग्रही आहे अशी बातमी आपण चालवली. त्यामध्ये शिरूरची पण एक जागा आहे, त्यामध्ये बारामतीची एक जागा, अशा 10 जागा आपण स्वतः सांगितलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा मागतोच आहोत शिरूरची. फक्त आता नेमका तिथं कोण उमेदवार असेल हे आमचे पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते हे ठरवतील सर्व. मोठी सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणामध्ये येईल. माधुरी दीक्षितचं नाव चर्चेत आहे. जर अमोल कोल्हेना हा नियम लागू होतो तर महायुतीच्या माधुरी दीक्षितला पण हाच नियम लागू होईल की मुंबईमध्ये कुठल्या तरी एका जागेवरती उमेदवार मिळत नाही, केलं माधुरी दीक्षितनं उभं, हा नियम तिथेही लागू पडेल का? माधुरी दीक्षितमध्ये यांच्यामध्ये फरक आहे. माधुरी दीक्षित फक्त आता गोविंदा, माधुरी दीक्षित हे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत. हे जे सेलिब्रिटी आहेत सन्माननीय महोदय हे शिवशंभू प्रेमी आहेत. यांच्यावर जनतेने शिवशंभू प्रेमी म्हणून विश्वास टाकलेला आहे. त्यांनी काय माधुरी दीक्षितला उभं करावं, आणखी कोणी सेलिब्रिटीला उभं करावं, तो भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे. पण महायुतीमध्ये जर शिरूर लोकसभा आम्हाला आमच्याकडे असावी असं आम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच वरिष्ठ नेते योग्य तो उमेदवार देतील आणि जनता ठरवेल कोणाला द्यायचं ते. शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. पक्ष महत्वाचा नसतो, नेतेही महत्वाचे नसतात, उमेदवारही महत्वाचा नसतो, पण जनता महत्वाची असू शकतं. थेट मुद्द्यावरती बोट ठेवणं अडचणीचं ठरू शकतं तुम्हाला. अभिजित पानसेजी, या सगळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज असे आहेत, म्हणजे आपण आता जावेद अख्तरांची वगैरे जर हाऊसमधली भाषणं ऐकली, जया बच्चन यांची भाषणं ऐकली तर खरोखर इतकी विचारपूर्वक भाषणं ही हार्डली कधी आपल्याला ऐकायला मिळेल. अभ्यास म्हणून ती ऐकली पाहिजेत भाषणं. सेलिब्रिटीना अशा सगळ्या एका चष्म्यातनं बघणं खरंच कितपत योग्य आहे? मला हे अगदी आवर्जून म्हणायचं आहे की आपण अशा एका देशात राहतो की जिथल्या अनेक राज्यांमध्ये अभिनेते, अभिनेत्री ज्यांनी पडदा गाजवलेला आहे असे अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. जयललितांपासून तिकडचे साऊथचे अनेक तुम्ही राज्य जर बघितली आहेत तर त्यांनी अभिनय क्षेत्रात एक करिअर घडवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणूनही अतिशय यशस्वी कारकीर्द केलेली आहे. त्यामुळे इतर बाकी ज्या व्यवसायातले किंवा व्यावसायिक किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा इतर नोकरी करणारे यांना तिकीट दिलं तर काही वावगं वाटत नाही. मात्र सेलिब्रिटी म्हणून एखाद्या योग्य उमेदवाराला तुम्ही उभं केलं तर मात्र तुम्हाला एकदम बरं. आता गंमत अशी आहे की डॉक्टर अमोल कोल्हेंचं स्वागत दादांनीच केलं होतं त्यावेळेला ना, म्हणजे त्या पक्षातनंच त्यांनी लढवलेली. बरं, दुसरं एक माझं म्हणणं असं आहे की अभिनेते जे असतात ते कदाचित नेते होतील का नाही अशी शंका असू शकते. पण सध्याचे नेते सगळेच अभिनेते आहेत असं नाही का वाटत तुम्हाला?
महत्वाचा मुद्दा आहे. किरण माने, शेवटच्या कॉमेंट्स मला काही घ्यायच्यात. किरण माने. हा, तर मला असं वाटतं की अभिनेता हा संवेदनशील असतो. त्याच्या अभिजित पालखेंच्या थोडं पुढे जातो मी, की एखादा चांगला अभिनेता ज्याला समाजभान आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, त्याला जाण आहे प्रश्नांची, तो खूपच चांगलं काम करू शकतो इतर राजकारण्यांपेक्षा. म्हणजे जगातलं एक, आता भारतातली आपण खूप उदाहरणं दिली सगळ्यांनी, जगातलं एक उत्तम उदाहरण आहे रोनाल्ड रेगन. हा अभिनेता होता आणि तो अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला. त्या काळात अमेरिका महासत्ता म्हणून जगभर उदयाला आली आणि त्यांनी जो संदेश दिला की पीस टू स्ट्रेंथ, म्हणजे शांततेच्या मार्गाने आपण सामर्थ्य मिळवू शकतो, हा संदेश एका अभिनेत्यानं जगाला दिलाय. त्यामुळे अभिनेता खूप काहीतरी करू शकतो कारण तो संवेदनशील असतो. आणि मला तर आशा आहे की भारतात जर असे संवेदनशील अभिनेते आले जसे अमोल कोल्हे आहेत तर खरंच काहीतरी खूप वेगळं होऊ शकतं. अभिनेता या शब्दामध्येच नेता आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे चूक आहे की बरोबर आहे एवढ्या क्लिअर चष्म्यातून ते बघता येणार नाही. वातावरण राजकीय आहे, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर लागलेल्या आणि प्रत्येक जण आपापली जागा सिक्युअर करण्यासाठी किंवा आपला उमेदवार जिंकण्यासाठी या न त्या प्रकारे अशा प्रकारची वक्तव्य समोर आणत असतात. त्याचे अर्थ कदाचित त्या मतदारसंघापुरते मर्यादित असतील. मात्र नेता हा अभिनेता आहे का याबाबत प्रश्न असू शकतो. मात्र अभिनेता नेता नक्की बनू शकतो याची अनेक उदाहरणं आपल्याला आजवर देता येऊ शकतात. अजित पवारांनी त्यांचं वक्तव्य कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेलं आहे हे सरसकट सगळ्यासाठी वक्तव्य आहे की शिरूरमधलं त्यांचं प्रचाराचं हे दबाव तंत्र आहे हे आता त्या अजित पवारच जाणो, किंवा तिथले जे राजकारणी जे धुरीण आहेत ते त्याचा वेगळा अर्थ लावतीलच. मात्र जनता सुज्ञ आहे, मतं कुणाला द्यायची ते आम्ही शिरूरमध्ये जाऊन लोकांची मतं ज्यावेळेला जाणून घेतली होती त्यावेळेला दोन्ही बाजूने मतं देणारी लोक आहेत ज्यांना असं वाटतंय की सध्या विद्यमान खासदार अमोल कोल्हे जे आता आपल्या सोबत आहेत त्यांनी काम केलेलं आहे असं म्हणणारा सुद्धा एक मोठा गट आहे, त्यांनी काम न केलेलं आहे असं सुद्धा म्हणणारा एक मोठा गट आहे. निवडणुकीचा निकाल ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्यासमोर चित्र स्पष्ट असेल, तोपर्यंत आपण थोडीशी वाट बघूया. मात्र अमोल कोल्हे, अमोल मिटकरीजी, अभिजित पानसेजी आणि किरण माने या सगळ्यांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे चमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.